इंडिया वर्सेस पाकिस्तान 14 सप्टेंबरची मॅच. पहलगाम हल्ला होऊन फक्त 4 महिने पण झाले नाहीत अजून. धर्म विचारून आमच्या सामान्य लोकांना यांनी मारलं. आणि आता काय, इंडिया वर्सेस पाकिस्तानची रोमांचक मॅच, हाय बजेट मॅच, 1250-1500 कोटी रुपयाचा बिझनेस ज्याच्यामधनं इंडियन क्रिकेट टीमला भेटतो आणि पलीकडच्या टीमला देखील भेटतो. ती मॅच होणार आहे 14 सप्टेंबरला एशिया कपची. मित्रांनो, कोणत्या दबावाखाली ही मॅच होती आहे मला हेच कळत नाही आहे, की आपले जे सर्वसामान्य लोक याच्यामध्ये एक्सपायर झाले, जे शहीद झाले. काही काय असे फोटो इंटरनेटवरती व्हायरल होत होते. इंडियन नेव्ही ऑफिसर त्याच्यामध्ये विनय नरवाल जे असतील ते शहीद झाले. त्यांची पत्नी बाजूला बसून रडत होती. तो भावनिक फोटो अक्षरशः पूर्ण भारतामध्ये व्हायरल झाला. 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही विसरून जातो की आमच्यासोबत काय झालं. ड्रोन हल्ले केले या गांडू लोकांनी, यांनी अक्षरशः पूर्ण हे करून टाकलं होतं आपल्या ह्याच्यावरती, जे आपले बॉर्डर एरिया आहेत त्यांच्यावरती हल्ले करून पूर्णपणे हे भयाड हल्ले केले अक्षरशः. म्हणजे यांना अक्षरशः असं झालं होतं की कुत्रा यांना पिसाळल्यागत कसं झालं होतं ना, की आम्ही यांना जाऊन त्यांच्या आतमध्ये सगळे त्यांचं तसमस करून मारून टाकलं त्यांना. आणि त्याचा रिप्लाय म्हणून त्यांनी काय केलं, ड्रोन हल्ले केले, हे केलं ते केलं. मित्रांनो, हे सर्व युद्धाची गोष्ट झाली वेगळी. एवढं मोठं युद्ध व्हायच्या पातळीवरती होतं, युद्ध सुरूच झालं असतं. आणि त्याच्यामध्ये आता काय, इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच. मित्रांनो, 14 सप्टेंबरला इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच, हाय बजेट मॅच. कसं करायचं, झालं नाही तर काय. म्हणजे या सृष्टीवरती जर इंडिया पाकिस्तानची मॅच झाली नाही तर लोक खाई प्यायचं सोडतील हो अक्षरशः. म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्याग करून देतील अक्षरशः. याचा अर्थ हेच होतं ना, आमच्या शहीद बलिदान, म्हणजे ज्यांनी आमच्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांचं घेणं देणं नाही आम्हाला. आमच्या सामान्य लोकांचा जीव गेला, जे फक्त पर्यटक होते तिथं जाऊन एन्जॉय करत होते, त्यांना धर्म विचारून मारलं या लोकांनी. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे का, डायरेक्ट एलिगेशन का करतो आहे. पहिली गोष्ट, आसिफ मुनीर जो होता तो ऑलरेडी पाकिस्तान आर्मीच्या ह्याच्यामध्ये तो कमांडर होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जे प्लॅन केला याच्यामध्ये ऑलरेडी पाकिस्तान पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि आपण त्यांच्यासोबत खेळणार आहोत मित्रांनो. म्हणजे काय, इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच झाल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, नाही झालं ना पूर्ण नद्या बिद्या वाळून जातील, सगळं ए टू झेड खाणं पिणं बंद होईल, पोरं लहान लहान पोरं उपाशी मरतील. काय म्हणावं रे, किती म्हणजे कुठल्या गोष्टी म्हणावं यांना. तुम्ही फक्त 1000-1500 कोटी रुपयाचा विचार करत आहात. ही मॅच झाली नाही तर एवढं एवढं नुकसान होईल. आणि तुमच्या मागं जे बसलेले स्पॉन्सर आहेत जे तुम्हाला पिडतात की ही मॅच जर झाली नाही तर लिटरली आम्हाला लई मोठं नुकसान होईल. या मॅचमध्ये TRP जास्त असतो, या TRPमुळं आम्हाला फायदा होणार, त्यामुळं तुम्ही ही मॅच करायला होता. तुम्हाला भारतामधल्या सैनिकाचं, भारतामधल्या लोकांचं, ज्यांना त्रास झाला आहे त्यांचं काहीही घेणं देणं नाही. तुम्हाला फॅन्टसी स्पोर्ट्स स्पॉन्सर करतात, तुम्हाला फॅन्टसी स्पोर्ट म्हणतात की ही मॅच घडवून आणा, आपल्या देशाला लय प्रॉफिट आहे ह्याच्यातनं, त्यामुळं तुम्ही ही मॅच घडवून आणता. मित्रांनो, पहिली गोष्ट, आपण आपल्या देशाचा विचार पहिला केला पाहिजे. खेळ महत्त्वाचा आहे, पण खेळ एवढा पण महत्त्वाचा नाही की आपला दुश्मन राष्ट्र समोर आहे ज्याने आपल्यावरती भयाड हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आपण या प्रकारे म्हणजे काय म्हणतात त्यांना रिप्लाय पण करायचा आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी काय करायचं, त्यांच्यासोबत हात मिळवणी. म्हणजेच काय, त्यांच्या पण टीमला स्पॉन्सर फायदा होणारच ना, फक्त इंडियाला स्पॉन्सर होणार नाही, म्हणजे इंडियालाच फायदा होणार नाही या गोष्टीचा की इंडियामध्ये मॅच झाली किंवा एशिया कपमध्ये कुठेही मॅच झाली की फक्त इंडियालाच फायदा होणार आहे त्याचा. पाकिस्तानला पण पैसा जाणारच ना. त्यांचा TRP येणार, त्यांचा TRP वाढणार, सगळ्या गोष्टी होणार, त्यांना पण फायदा आहेच ना या गोष्टीचा. मग आपण फुकटमध्ये त्यांना पैसे का द्यायचे. एक मॅच नाही झाला किंवा एक कप नाही खेळलं तर यांनी काय फरक पडणार आहे का. हां, तुमचे स्पॉन्सर्स, तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. आमचा भारत देश महान आहे. या असल्या गोष्टी करण्याआधी 10 वेळा विचार करा. आपल्या भारताला आम्ही कलंक लागून देणार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण हे करूयात की #बायकॉट ही मॅच, म्हणजेच काय, इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच ह्याच्या पुढनं व्हायला नाही पाहिजे. कारण मित्रांनो, ही भंगारडी आपल्याला येतात, मारतात, आपल्यावरती हल्ले करतात, भयाड हल्ले करतात आणि वरतून म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच करून त्यांना आपण पैसे खाऊ घालायचे.
कितपत योग्य तुम्ही सांगा मित्रांनो. तुम्हाला जर योग्य वाटत असेल कमेंट करा आणि जे योग्य वाटतं ते कमेंट करा आणि ज्यांना योग्य वाटत नाही आहे त्यांनी डायरेक्टली # बायकॉट इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच म्हणून लिहा. जय हिंद, जय भारत.